आत्ताची गोष्ट आहे बरं का. म्हणजे कालच मी आणि माझा चुलत भाऊ अमोल नजर ही खरी असते की नाही याच्यावरती डीप डिस्कशन चालू होतं. आणि डिस्कशन करता करता अमोल त्याच्या लाईफमधील नजर ही खरी असते असं अनुभवल्याचा एक्सपिरियन्स सांगत होता. आता तो आहे पोलीस भरतीमध्ये आणि पोलीस भरतीमध्ये की फार मेहनत लागते, ग्राउंड वगैरे करावं लागतं ऑन डेली बेसिस, फिजिकल ग्राउंड टेस्ट व्यवस्थित पार करायचे असेल तर. सो ही वॉज इन दॅट पाथ. त्याला असं म्हणायचं आहे की त्याचे हातपाय ना म्हणजे एक्झॅक्टली आत्तापासून 1.5 महिन्यानंतर त्याची पोलीस भरतीचे मेडिकल आणि एक्झाम्स आहे. तर त्याचं प्रिपरेशन इतकं हार्ड चाललं आहे ना, एवढं हार्ड की डेली बेसिसवरती तो ग्राउंड हिट करतो आहे, डेली बेसिसवरती रनिंग करतो आहे तो, इतकी कन्सिस्टन्सी ठेवून करतो आहे तो. आणि त्याचं म्हणणं असं की त्याचे हातपाय फार दुखत आहे. म्हणजे इतके हातपाय दुखत आहे की त्याला पॉटीला बसता येत नाही, त्याला जेवायला बसता येत नाही, उठता येत नाही, इतका जाम झाला आहे तो. इवन 2-3 वेळा डॉक्टरकडे जावं लागलं त्याला ते पेन कंट्रोल करण्यासाठी. सो त्याला एक पॉईंट मला सांगायचा होता जेव्हा आम्ही नजरबद्दल बोलत होतो. आता तुम्हाला बऱ्याच जणांना एक आयडिया येऊन गेली असेल का मला काय म्हणायचं आहे ते. सो सिमिलरली ही वॉज ऑल्सो थिंकिंग की त्याला नजर लागलेली आहे कोणाची. तो काय म्हणतो माहिती, अरे तुला एक सांगतो अभिजित, ते बघ हे कसं आहे, आता हे सगळं माझं ओके आहे बरं का, तुला सांगतो मी डॉक्टरकडं जाऊन आलो, एवढ्या तपासण्या चालू आहे माझ्या, तरी काही फरक पडाना. एवढं डेली मी तुला सांगू का, मी डेली प्रोटीन वगैरे तर मग 70-80 ग्राम डेली घेत असेल मी, तरी माझ्या हातपाय दुखत आहे. आणि जेव्हा त्यांनी प्रोटीनचा विषय काढला ना तेव्हा मी शॉक झालो. म्हणजे असं होऊ शकत नाही, जर तो प्रोटीन घेतो आहे आणि इनफ रेस्टही येतो आहे. त्याचं म्हणणं होतं की तो इनफ रेस्टसुद्धा घेऊनही त्याचे हातपाय वगैरे फार दुखत आहे. आणि तो याच्यामध्ये नजरचा अँगल घुसवत होता. त्याला असं वाटायचं की आम्ही जेव्हा नजरबद्दल डिस्कस करत होतो त्यांनी हा पॉईंटमध्ये काढला की नजर ह्या गोष्टीमध्ये सुद्धा असू शकते. ही वॉज नॉट क्लेमिंग बट ही वॉज शोईंग द पॉसिबिलिटी ऑफ नजर बिंग देअर इन हिज प्रिपरेशन जर्नी. सो नजर आहे की नाही हे देवाला माहिती, तुम्हाला माहिती, आय डोंट नो नजर इज रिअल ऑर नॉट. मला अजून काही एक्सपिरियन्स नाही आलेला. बट मी ह्या गोष्टीवरती जेव्हा पॉईंट आऊट केलं, तो जेव्हा बोलला की प्रोटीन रिक्वायरमेंट त्याची 60-70 ग्राम्स पर डेली आहे आणि तरीही इनफ रेस्ट घेऊन त्याच्या बॉडीला इतकं भयंकर पेन होतं आहे जे की डॉक्टरकडे जाऊनसुद्धा क्युअर होत नाही आहे. आणि ज्याला म्हणजे इनफ रेस्टही काही करत नाही, त्याला नजरचं कारण द्यावं लागतं आहे. त्यामुळं मी त्याला प्रॉपरली विचारलं की मला तुझं डेली डाएट शेड्यूल सांग काय आहे. सो तिने काय सुरुवात केली माहिती, तो बोलला हे बघ मी उठल्या, आता एक्झॅक्ट असं म्हटलं नाही पण एक ओव्हरऑल आयडिया देतो की ते काय खातो आहे तो. सो एक्झॅक्टली ना नाही सांगू शकत बट एक ओव्हरऑल आयडिया देतो. तो सकाळी 1 ग्लास दूध घेत असेल, एक अंडं, फक्त एक बस, 1 ग्लास दूध, 1 अंडं, 1 ग्लास दूध म्हणजे फक्त 250 ml बस, हार्डली 7-8 ग्राम प्रोटीन, अंड्या एक म्हणजे 7-8 ग्राम प्रोटीन, किती झाले 14 बस. मग तो काय म्हटला बाकी मग सकाळी जेवण वगैरे त्याच्यातलं 2-4 ग्राम, म्हणजे ते जेवणाचं पण कॅल्क्युलेट करणार तो. मग नंतर दुपारी पण दूध वगैरे घेतो काय, आय डोंट नो, म्हणजे लक्षात नाही माझ्या. बट ओव्हरऑल मला हे समजून आलं की त्यांनी जी प्रोटीनचे कॅल्क्युलेशन सांगितले ते पूर्णपणे चुकीचे होते. आणि आय गॅरंटी की तुमच्यामधील मोस्ट ऑफ द ऑडियन्स ह्या मिसकन्सेप्शनमध्ये जगत असेल. म्हणजे तुम्ही प्रोटीन कॅल्क्युलेट चुकीचं करताय. जस्ट व्हॉट आय वॉन्टेड टू से हिअर. कारण प्रोटीन कॅल्क्युलेशन करताना जी चुकी माझ्या आतेभावाने केली ती तुम्ही करू नये. आणि आय गेस आतेभाऊ देखील माझा हा व्हिडिओ बघत असेल, सो त्याला पण बेनिफिट होईल, एक स्ट्रक्चर्ड वेने व्हिडिओ बनतो आहे. सो प्रोटीन कॅल्क्युलेशनच्या वेळेस जसं माझ्या आतेभाऊनी जेवणाचं पण प्रोटीन कॅल्क्युलेट केलं, तो डेली चणे, हरभरा, ज्या मोमेंटवरती तो बोलला ना हरभरा खातो मी, त्याला म्हटलं भाऊ तो घोडा वगैरे काय हरभरा खातो. बट डिफेम नाही करत आहे त्या हरभऱ्याला, बट तुम्ही त्या कॅल्क्युलेशनमध्ये हरभरा नाही इन्क्लूड करू शकते ना. मल्टिपल फॅक्टर्स असतात प्रोटीन कॅल्क्युलेशनचे. तेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे.
कारण खूप चुका होत्या. म्हणजे चपातीचं प्रोटीन तुम्ही कॅल्क्युलेट करशाल, डेली तुम्ही जे टिपिकल इंडियन डाएट आहे जो पूर्णपणे कार्बोहायड्रेट्सने भरलेला असतो, म्हणजे तुम्ही मला तर बटाट्यामध्ये प्रोटीन शोधून दाखवशाल की नाही, हे बघ इथं एवढं एवढं लिहिलं आहे, बघ 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 ही माहिती दिसते तुला, याच्यामध्ये प्रोटीन कसं काय लिहिलं, इथं प्रोटीन कसं काय. अशा छोट्या छोट्या गोष्टींचं प्रोटीन कॅल्क्युलेट करून फार मोठी चूक करतो आणि आपण आपल्या हेल्थसोबत खिलवाड करतो. आणि तोनी सुरुवातीला मला 70-80 क्लेम केलं होतं. लास्टली कॅल्क्युलेशन एवढंच निघालं की तो फक्त हार्डली 25 ते 30 ग्रॅम प्रोटीन डेली कन्झ्युम करत होता, जे की ॲक्च्युअल कॅल्क्युलेबल प्रोटीन आहे त्याच्या डेली डाएटमधलं. सो द नंबर फर्स्ट पॉईंट ते आहे बायो अवेबिलिटी. आता बायो अवेबिलिटी काय आहे? तुम्हाला माहिती आहे प्रोटीनचे बरेच सारे सोर्सेस आहे. म्हणजे आपल्या डाएटमध्ये बरेचसे फूड्स आहे, प्रत्येकामध्ये प्रोटीनचं कंटेंट आहे. आणि द रिझन बाय विच आय एम डिनाईंग टू कॅल्क्युलेट द प्रोटीन इन कंटेंट इन ईच अँड एव्हरी फूड इज दॅट की बायो अवेबिलिटीचा डिफरन्स असतो प्रत्येक फूडमध्ये. बायो अवेबिलिटी काय आहे? बायो अवेबिलिटी म्हणजे तुम्ही जे समजा एक्झाम्पल देतो, 20 ग्राम प्रोटीन खाल्लं, तुमच्या बॉडीने 10 ग्रॅम ॲब्झॉर्ब केलं. व्हॉट इट मीन्स, 10 ग्रॅम ॲब्झॉर्ब केलं म्हणजे त्याची बायो अवेबिलिटी आहे कमी. आणि व्हेअरॲज तुम्ही अंडी खाल्ले, तुमच्या बॉडीने 20 ग्राम प्रोटीन खाल्लं आणि ॲब्झॉर्ब केलं 18 ग्राम. सो इन दिस केस जी बायो अवेबिलिटी आहे ती हाय आहे. म्हणजे प्रोटीनचं ॲब्सॉर्प्शन आहे ते हाय आहे. बायो अवेबिलिटी ऑफ सर्टन फूड्स इज नथिंग बट देअर ॲब्सॉर्प्शन ऑफ प्रोटीन इन बॉडी. म्हणजे तुमचं जेवढं काही प्रोटीन बॉडीमध्ये जातं आहे ते प्रॉपरली ॲब्झॉर्ब होतं आहे का नाही हे पण मेक शुअर केलं पाहिजे आपण. कारण आपण बरंच कॅल्क्युलेट करू की हे बघ मी हरभरा खातो घोड्यासारखा, त्याच्यामध्ये इतकं ग्राम प्रोटीन असतं, मी डेली हरभऱ्याची क्वांटिटी वाढवली तर मला व्हे प्रोटीन घ्यायची गरज नाही, मला अंडे खायची गरज नाही. नॉन व्हेजेसवाले तर उडतच गेले. हरभराचे प्रोटीन कॅल्क्युलेट करून काय आविष्कार लावला आहे त्यांनी. एक बायो अवेबिलिटीची नावाची गोष्ट असते, ती फार इम्पॉर्टंट असते. हरभऱ्यामधलं जे प्रोटीन आहे ते पूर्णपणे बॉडी ॲब्झॉर्ब करत नाही, म्हणजेच त्याची बायो अवेबिलिटी कमी असते. चपाती रोटीमधलं जे प्रोटीन आहे ते बायो अवेबिलिटी त्याची कमी असते. त्यामुळे आणि रोटी ॲज अ मेन प्रोटीन सोर्स नाहीच आहे, तो मेन आहे कार्ब्स, एनर्जीचा. त्यामुळे तुम्हाला ओव्हरऑल न्यूट्रिशनल व्हॅल्यूसुद्धा माहीत पाहिजे. सो नंबर फर्स्ट पॉईंट इज बायो अवेबिलिटी. मी तुम्हाला चार्ट देईल, या चार्टमध्ये तुम्हाला सिम्पली समजून जाईल की कोणत्या फूड्सची बायो अवेबिलिटी सगळ्यात जास्त आहे आणि कोणत्या फूड्सला तुम्ही प्रोटीन कॅल्क्युलेशन्सच्या वेळेस गृहीत धरू शकता. सो दिस इज द चार्ट. सो नंबर सेकंड पॉईंट इज न्यूट्रिशनल व्हॅल्यू. आता काय होतं ना की आपण गुगल करतो, सिम्पली गुगल करतो की माझ्या जेवणामध्ये किती किती प्रोटीन आहे. बरं, आपल्याला एक कॉन्सेप्ट किंवा आयडिया भेटून गेलेली असते की आपल्याला डेली प्रोटीन रिक्वायरमेंट्स कंप्लीट करायचे आहे. म्हणजे डोकं आपलं वरवर बरंच चालतं, आपल्याला सर्व कळतं. इवन तुम्ही, मला आधी बरंच कळायचं, मला तर आधी बरंच कळायचं, पण आय एम अवेअर ऑफ इट नाही राईट नाव. पण तुमच्यापैकी बऱ्याच जणांना कळतं की प्रोटीन हे गरजेचं आहे आणि ते प्रोटीन तुम्ही कॅल्क्युलेट करायच्या वेळेस चूक करता. कशी? तुम्ही जाशाल गुगलवरती, हाऊ मच प्रोटीन कंटेंट इन चपाती, हाऊ मच प्रोटीन कंटेंट इन दाल, दिस चना डाल, हरभरा दाल. म्हणजे ही चूक करू नका. जर एक्झाम्पल रोटीचं घेतलं आपण, तर रोटी ॲज अ मेन सोर्स कशाचा आहे हे फाइंड आऊट करणं गरजेचं आहे, रॅदर दॅन त्याच्यामधलं प्रोटीन कंटेंट शोधणं. म्हणजे त्याच्यामध्ये जर 99% कार्ब्स असतील आणि 1% प्रोटीन असेल तर त्याच्यामधलं प्रोटीन कॅल्क्युलेट करून तुम्ही काय समजशाल की आपण चपात्या वाढू, आपल्याला इव्हेंच्युअली प्रोटीन जास्त मिळेल. बट सोबतच तुम्हाला जे 99% भरलेलं आहे कार्ब्स ते सुद्धा मिळतं आहे, हे पण लक्षात घ्या, जे की अनवॉन्टेड आहे. नंबर सेकंड पॉईंटमध्ये मला हेच कन्क्लूड करायचं आहे की रॅदर दॅन जस्ट कॅल्क्युलेटिंग प्रोटीन कंटेंट इन सर्टन फूड, तुम्ही त्यांचा ओव्हरऑल न्यूट्रिशनल चार्ट बघा आणि समजून घ्या की तो मेन सोर्स कशाचा आहे. मेन सोर्स प्रोटीनचा असेल तरच त्याला कन्सिडर करा, नाहीतर करू नका.
Okay, that's all for the second point. Number third point is अमिनो ॲसिड प्रोफाईल्स. आता प्रोटीनचा एक बेसिक फंडा आहे. प्रोटीन जेव्हा बॉडीमध्ये जातं तेव्हा अमिनो ॲसिड्समध्ये ब्रेकडाऊन करतं ते. सो अमिनो ॲसिड्सचे 2 प्रकार आहे, एक इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल. इसेन्शियल म्हणजे जे की आपल्या बॉडी बनवत नाही, ते आपल्याला बाहेरनं घ्यावंच लागतं. आणि नॉन इसेन्शियल म्हणजे आपली बॉडी स्वतःहून बनवते, ते आपल्याला बाहेरून घ्यायची गरज नाही. तर जे इसेन्शियल अमिनो ॲसिड्स आहे, जे बॉडी स्वतःहून बनवत नाही, ते 9 प्रकारचे आहे. आणि ते 9 प्रकारचे अमिनो ॲसिड्स ज्या फूडमध्ये पूर्णपणे इन्क्लुडेड असतात, त्या फूडला असं म्हणतात की अमिनो ॲसिड फिल्ड फूड आहे. अमिनो ॲसिड प्रोफाईलने भरलेलं फूड आहे. सो याच्यामध्ये एग्ज येतं. व्हे प्रोटीन तर मी फर्स्ट सांगेल तुम्हाला, व्हे प्रोटीन आयसोलेट, नंतर कॉन्सन्ट्रेट आणि नंतर एग्स, चिकन वगैरे अशी लिस्ट आहे. सो जे काही डेअरी प्रॉडक्ट्स आहे, जे काही नॉनव्हेज प्रॉडक्ट्स आहे, ते अमिनो ॲसिड्स प्रोफाईलला पूर्णपणे कंप्लीट करतं. मी सर्टन ब्रँड्स मेन्शन करतो. ॲज इट इज आहे, मसल ब्लेज आहे आणि नॅचरोटीन आहे. ह्या 3 ब्रँड्सचे तुम्ही कोणतेही व्हे प्रोटीन परचेस करू शकता. तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण अमिनो ॲसिड्सचा चार्ट किंवा पूर्ण अमिनो ॲसिडची प्रोफाईल कंप्लीटेड जाणवेल आणि आढळेलसुद्धा, जे तुम्ही न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशनचा चार्ट वाचला त्याच्या मागचा. तर सो बेसिकली वॉट आय वॉन्टेड टू से इन पॉईंट नंबर 3 इज की तुमच्या बॉडीमधलं जे प्रोटीन ब्रेकडाऊन होतं ते 9 अमिनो ॲसिड्समध्ये ब्रेकडाऊन झालं पाहिजे आणि 9 अमिनो ॲसिड्स तुमच्या बॉडीमध्ये प्रॉपरली डिस्ट्रीब्यूट होता, जसं जे काम आहे त्याच्यासाठी. सो मेक शुअर टू also consider the amino acid profile before calculating the protein of certain foods. So this was all for this video. आणि मी जेव्हा अमोलला सांगितलं तेव्हा त्याची होश उडून गेले आणि तो डायरेक्ट मला बोलला की म्हणजे इतक्या पटकन कोणाला व्हे प्रोटीनला परचेस करण्यासाठी ॲग्री होताना बघितलेलं नाही, जेवढ्या पटकन अमोल मी ही इन्फॉर्मेशन दिल्यानंतर कन्व्हिन्स झाला. आणि आय एम शुअर की तुम्ही पण कन्व्हिन्स होशाल की व्हाय इट इज इम्पॉर्टंट टू कन्सिडर मल्टिपल ॲस्पेक्ट्स व्हाईल वी आर कॅल्क्युलेटिंग द प्रोटीन कंटेंट ऑफ द डिफरंट फूड. आणि नंतर त्याला बोललो की हे सगळं कम्प्लिशन करूनसुद्धा जर तुझी बॉडी पेन करत असेल, सर्व रिक्वायरमेंट्स फुलफिल होऊन मग तू कन्सिडर करू शकतो. एक चान्स आहे, नजर लागलेली असू शकते याचा. सो नाहीतर नाही. सो दॅट्स इट. सिम्पल स्टोरी आहे बट फार व्हॅल्यू घेण्यासारखी आहे या गोष्टीतून.